किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। जर कोणी मला विचारलं ना की तुझी आवडती रेसिपी कुठली आहे, तर माझं फक्त एकच उत्तर असणार, ते म्हणजेच झुणकाची रेसिपी किंवा पिठलं पण म्हणू शकता। तर आज आपण पिठलंची रेसिपी बघणार आहोत। काही काही लोक झुणका पण म्हणतात, पिठलं पण म्हणतात। तर आज आपण ते बनवणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला आजची रेसिपी सुरू करूया। तर त्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला मी। इथं घेतलेला आहे कांदा, स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे आणि इथं कढीपत्ता घेतलाय आणि कांद्याची पात घेतल्या, कांदा बी घेतलेला आहे, वल्ला कांदा, कोथिंबीर घेतलेला आहे। आता आपण इथं घेतलेला आहे खलबत्ता। खलबत्त्यात लसूण आणि मिरची बारीक असं चेचून घ्यायचं आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, समजेल काय आज बनवायचं आहे आपल्याला आणि खूप छान रेसिपी होणार आहे ही। सगळ्यांना महाराष्ट्रात आवडणारी रेसिपी आहे। तर सगळ्या मिरच्या मोडून घेऊया, म्हणजे लगेच बारीक होतात। आता ह्याच्यात टाकूया लसूण। लसूण टाकून असं चेचून घेऊया। तर बारीक असं कुटून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला ठेवूया साईडला। आता बारीक असा कांदा कापून घेऊया। आता कांद्याची पात बी कापून घेऊया। आता इथे कापून घेतलं कांद्याची पात बी, कांदा बी कापून घेतलेला आहे। पुढे बघूया, तर मग त्याला जर साईडला ठेवून देऊया। आता इथे घेतलेलं आहे पातेलं। आता ह्याच्यात टाकूया बेसन। तर थोडं थोडं पाणी ओतून बेसनला मिक्स करून घेऊया। चांगलं असं मिक्स करूया। हाताने होत नाही, नाहीतर चमच्यानं। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। गाठी बिटी असल्या तर फोडून घ्या हाताने। आता ह्याला ठेवूया साईडला। गॅसवर ठेवले कढाई। कढाई चांगली गरम झाली, तेल ओतूया। तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात टाकूया मोहरी, 1 चमचा जिरा, थोडंसं हिंग आणि कांदा बारीक कापून घेतलेला आणि कढीपत्ता। आता ह्याच्यातच लसूण आणि मिरची बारीक अशी वाटून घेतली होती बघा कुटून, ते बी भाजून घेऊया। छान असं भाजून घेऊया कांदा आणि कढीपत्ता, मिरची, लसूण। ह्याच्यात टाकूया कोथिंबीरच्या बघा अशा काड्या कवळ्या कवळ्या आणि कांद्याची पात ती बी भाजून घेऊया। आता कांदा चांगला भाजलेला आहे, ह्याच्यातच टाकूया हळद, धना पावडर, मिक्स करूया। चांगलं भाजलंय। आता त्याच्यात ओतूया पाणी। एक तांब्या पाणी ओतलंय, मिक्स करून घेऊया। प्रमाणे मीठ टाकूया। मीठ टाकलं, एकदा मिक्स करून घेऊया। आता छान शिजलेला आहे, एकदा मिक्स करून घेऊया। खळखळून उकळी आले बघा।
आता जी आपण पीठ कालवून घेतलं होतं बेसन पीठ ते ह्याच्यात ओतूया. सावकाश वतायचं. मिक्स करून घेऊया. अजिबात असं बनवल्यानं गाठी होत नाही त्या. तर थोडं तो या ह्याच्यात कालवूनच बघुल्यात घेऊनच वतलेला आहे बघा. आता मिक्स करूया. ह्या पद्धतीने बनवलं का नाही अजिबात गाठी होत नाही त्या आणि खायला बी चव लागते. आता शिजायला लागलेला आहे. गॅस बिलकुल कमी करायचा. जरा वाफ देऊया आपण झाकून. गॅस कमी करा बिलकुल. आता बघूया आपलं बनलंय का पिठलं. वाफ बसल्या बघा. भारीच झाले. मस्त दिसायला लागले बघा. कलर काय मस्त आलाय. मिक्स करते एकदा. खाण्यासाठी आता रेडी आहे. गॅस करूया बंद. ते कोथिंबीर आता सर्व करूया. तर सर्व करूया आपण. आता वर जरा अशी कोथिंबीर टाकायची. तूप घ्यायचं. तूप असं जरा कडणी टाकाय हे करायचं. इथं घेतलेला आहे गरम गरम भात. त्याच्यावर बी तूप टाकायचं. आपलं बघा पिठलं बनून रेडी आहे. मस्त झालेलं आहे. नक्की तुम्ही एकदा करून बघा. आणि पिठल्याबरोबर खायला मस्त अशी शाळवाची भाकरी केलेली आहे गरम गरम. आणि गरम गरम भात घेतलेला आहे. आणि कांदा घेतलेला आहे. कांद्याची पात बघा आणि कांदा बी आहे. आणि इथं घेतलेलं आहे गाजर आणि काकडी. आणि मस्त असं पिठलं. तर नक्की एकदा खाऊन बघा, करून बघा. आणि व्हिडिओ आजचं कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुणाकुणाला पिठलं भाकरी खायला आवडते ते बी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर उद्या संध्याकाळी भेटूया 6 वाजता. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा, एन्जॉय करा. बाय.